कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. महानगरपालिकेची दादागिरी चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, पोलिसांना घेऊन महानगरपालिकेची दादागिरी चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही. नांदेड महानगरपालिका होश में आओ, होश में आओ, होश में आओ. तानाशाही दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. हॉकर झोन तात्काळ तयार झालेच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. हॉकर झोन होईपर्यंत कुणालाही त्रास देऊ नये. देऊ नये, देऊ नये. इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. नांदेड शहरातील गांधीनगर येथे C2 संलग्न नांदेड हॉकर्स महानगर युनियनचा आम्ही मेळावा घेतला आहे. या मेळाव्यामध्ये अनेक नांदेड शहरातील हॉकर्स सामील झाले होते. त्यामध्ये आता आम्ही एक नवीन कमिटी देखील केलेली आहे. आमची जुनी कमिटी जी आहे फाउंड कमिटी, त्यामध्ये अध्यक्ष मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, सरचिटणीस कॉम्रेड जयराज गायकवाड, व्हाईस प्रेसिडेंट कॉम्रेड मुकेश गर्दनमारे आणि कॉम्रेड मंगेश वट्टेवाड, कॉम्रेड राहुल नरवाडे अशी आमची पूर्ण टीम आहे. ही टीम नांदेड शहरामध्ये पूर्ण कायदेशीर काम करण्यास तत्पर आहे, करीत आहे. नांदेड महापालिका आणि नांदेड पोलिसांच्या वतीनं जी बेकायदेशीर कारवाई होत आहे, जे हॉकर्सला पिटाळून लावण्यात येत आहे, मारहाण करण्यात येत आहे, याचा आम्ही निषेध केलेला आहे. आणि नांदेड शहरामध्ये जे अतिक्रमण आहेत या नावाखाली हॉकर्सला काढण्याचा प्रयत्न आहे, त्यामध्ये भेदभाव केला जात आहे. डॉक्टर लेन सर्व श्रीमंत लोकांनी अतिक्रमण करून 4-4 मजली इमारती बांधल्या आहेत. त्यांच्याकडं जाण्याचा यांचा बिलकुल प्रयत्न होत नाही किंवा त्यांना किंबहुना हे घाबरतात. आणि जे रस्त्याच्या कडेला कायदेशीररित्या जे छोटे व्यापारी आहेत, व्यापार करतात, त्यांना मारून पिटाळण्याचा जे प्रयत्न महापालिका करीत आहे, त्या विरोधात आम्ही आज आवाज उठवलेला आहे. येत्या 18 मे 2026 रोजी महावीर चौक वजीराबाद येथून आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा काढणार आहोत. मोर्चा काढत असताना जिल्हाधिकारी महोदयांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत, SP साहेबांना देखील निवेदन देणार आहोत. 2.5% लोकांना संरक्षित कायद्याप्रमाणे व्यापार करता येतो आणि जोपर्यंत हॉकर झोन निर्माण होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही फेरीवाल्याला हाकलता येत नाही. तसा कायदा आहे, परंतु नांदेड महापालिका मस्ताल्ल्यासारखी करीत आहेत. प्रचंड घोटाळेबाज महानगरपालिका, भ्रष्टाचारानं व्यापलेली महानगरपालिका, हे गोरगरिबाच्या मागे लागू नये. आणि 18 तारखेला जे आम्ही मोर्चा काढणार आहोत, त्या मोर्चामध्ये नांदेड शहरातील सर्व पीडित जे आहेत, जे भाजीपाला विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत, फेरीवाले आहेत, या सर्वांनी सामील व्हावं असं आवाहन करणार आहोत. तसे पत्रकं देखील आम्ही पुनश्च छापून वाटप करणार आहोत. त्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावं. त्या मोर्चाची जय्यत तयारी कॉम्रेड आमचे मोनूसिंग भाई हे देखील सर्व महाराज करीत आहेत. वेगवेगळ्या परिसरातून इतर सर्व लोक नांदेड शहरामधले आले होते आणि 18 मेचा मोर्चा आम्ही यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार आहोत. ज्याही हॉकर्सला त्रास होत आहे किंवा त्रास होणार आहे, त्या सर्व हॉकर्सनी, फेरीवाल्यांनी, छोटे व्यापाऱ्यांनी, रस्त्याच्या कडेला व्यापार करणाऱ्यांनी मोर्चामध्ये सामील व्हावं. संघटनेचं सभासद व्हावं. संघटनेचं सभासद झाल्याशिवाय आपल्याला पुढची कारवाई करता येत नाही, ही कायदा आहे आणि त्या कायद्याच्या नियमामध्ये राहूनच आपल्याला पुढची कारवाई करायची आहे. त्यामुळे पुनश्च विनंती करतो CITUच्या वतीनं की सर्व नांदेड शहरातील फेरीवाल्यांनी संघटनेमध्ये सामील व्हावं, सभासद व्हावं आणि 18 मे 2026च्या मोर्चामध्ये स्वतःहून सभा घेऊन सर्वांना येण्यासाठी प्रयत्न करावे.